फायनल पेपरला मित्रांनो जर का तुम्हाला नापास व्हायचं नसेल तर मी तुम्हाला एक रामबाण उपाय सगळ्या विद्यार्थी मित्रांना सांगतो. मित्रांनो टीईटी 2025 तुमची येत्या 23 नोव्हेंबरला मित्रांनो होते आणि बरेच विद्यार्थी एक सर्वात मोठी चूक करणारे डायरेक्ट 23 नोव्हेंबरला पेपर देणार आणि जो स्कोर तुम्हाला नकोय तो स्कोर जर का तुमचा मित्रांनो आला तर तुम्हाला आयुष्यभर पस्तावा करावा लागेल. मित्रांनो त्याकरता मी सांगतो 2-3 गोष्टी महत्त्वाच्या समजून घ्या. मित्रांनो जे विद्यार्थी मित्र मॉक टेस्ट देत नाही, जी म्हणतो मित्रांनो आपण रंगीत तालीम म्हणतो, सराव पेपर म्हणतो, ते देणं फार आवश्यक असतं. फायनल पेपरला जाण्याच्या अगोदर जर का मित्रांनो आपण सराव पेपर दिला जो ऍक्च्युअल मध्ये परीक्षेचा पॅटर्न आहे मित्रांनो सेम पॅटर्न नुसार तुम्हाला इग्नाइट अकॅडमीने एकदम क्वालिटी लेवलला 3 प्रकारचे सराव पेपर मित्रांनो बनवले. पेपर 1 असो, पेपर 2 असो, स्वतंत्र मराठी माध्यम, हिंदी माध्यम सगळ्यांकरता स्वतंत्र एकदम दर्जेदार पेपर मित्रांनो परीक्षेच्या पॅटर्नवर आधारित मित्रांनो आपण बनवले. हे टेस्ट पेपर सोडवा. जर तुम्हाला प्रॉब्लेम मित्रांनो काही आला तर इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी संधी तुम्हाला उपलब्ध आहे. जर मित्रांनो समजा पेपर 1 तुमचा आता 7 नोव्हेंबरला होणार आहे मित्रांनो, तो 7 नोव्हेंबरच्या पेपरमध्ये दुर्दैवाने तुम्हाला काही अडचणी आल्या तर तुम्ही 23 नोव्हेंबर पर्यंत तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात. जर तुम्हाला 23 नोव्हेंबरलाच कळलं की तुम्हाला पेपरमध्ये अगोदर कोणता विषय सोडवायचा असतो, पेपर सोडताना प्रॉब्लेम्स काय येतात, पेपर सोडताना काय साहित्य सोबत घेऊन जायचं असतं, काय प्रकारचे इंस्ट्रक्शन फॉलो करावे लागतात, गोल नेमका कसा केला पाहिजे, भरपूर सारे प्रॉब्लेम तुम्हाला मित्रांनो पेपर सॉल्व्ह करताना येत असतात. मग लक्षात घ्या मित्रांनो 23 नोव्हेंबरला जर का तुम्हाला पस्तावा करायचा नसेल तर ह्या टेस्ट सगळ्या मुलांनी द्या, कारण या टेस्ट तुमच्या 23 नोव्हेंबरचं भविष्य मित्रांनो ठरणार आहे. सो प्रत्येक विद्यार्थी मित्रांनो मी रिकमेंड करतो की तुम्हाला इग्नाइट अकॅडमीच्या ज्या टेस्ट मित्रांनो ह्या टेस्ट तुम्ही सगळ्या लोकांनी सॉल्व्ह करा, कारण या टेस्ट शिवाय तुम्हाला मित्रांनो पर्याय नाही. 8 नोव्हेंबरला तुम्हाला याचं व्हिडिओ सोल्युशन सुद्धा भेटणार आहे, जी उद्या तुमची 7 नोव्हेंबरला टेस्ट होते त्याचं ओके. सेकंड टेस्ट 15 नोव्हेंबरला होते, थर्ड टेस्ट तुमची 20 नोव्हेंबरला. याचं शेड्यूल तुमच्या सगळ्यांसमोर मित्रांनो अवेलेबल आहे. याचा स्क्रीनशॉट आपल्या मोबाईलमध्ये सगळ्या लोकांनी घेऊन ठेवा, यानुसार तुमचं सगळं चालणार ओके. आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो मित्रांनो ओके, तुम्हाला ही टेस्ट सोडवायची कशी लक्षात ठेवा, टेस्ट सोडवायची कशी याच्या संदर्भावर ऍक्च्युअल मध्ये मी तुम्हाला 7 नोव्हेंबरला सकाळी 9:30 वाजता मी स्वतः अर्धा तास लाईव्ह येणार आहे. तुमच्या उद्याचा पेपरचा पर्यवेक्षक मी स्वतः असणार आहे. मी स्वतः तुमच्याकडून जसा परीक्षा परिषद मित्रांनो पेपर सॉल्व्ह करून घेते सेम लेव्हलला पेपर मी स्वतः तुमच्याकडून सॉल्व्ह करून घेणार आहे उद्या सकाळी 9:30 वाजता ओके. सो याच्यामध्ये करायचं काय बघा, तुम्हाला पहिले टेस्ट द्यायची, तुम्हाला बाकी कुठल्याही गोष्टी रिझल्टचं व्हिडिओचं कोणत्याही प्रकारचं टेन्शन घे, तुम्हाला फक्त उद्या टेस्ट द्यायची ओके. सो नंतर तुम्हाला मित्रांनो बघा टेस्ट सोडूनच्या अगोदर काय करा, त्याची प्रिंट वगैरे तुम्हाला काढून घ्यायची. त्याच्यावर मी स्वतंत्र व्हिडिओ बनवलाय, डाउनलोड कशी करायची, प्रिंट कशी काय स्वतंत्र त्याचा एक व्हिडिओ बनवलाय. तो व्हिडिओ बघून घ्या, तुम्हाला टेस्ट कशी भेटते, कुठे भेटते, कोणत्या फोल्डर मध्ये भेटते, कोणत्या माध्यमात भेटते, पेपर 1 ची भेटते का 2 ची भेटते, एनिथिंग सगळं मी सांगितलंय ओके. पण लक्षात द्या ते पहिले काय करा, मार्क किती याचा विचार करू नका. तुम्हाला मार्क किती देतील याचा विचार करू नका, चुका टाळण्याचा प्रयत्न करा. कमी अभ्यास असेल तर जास्तीत जास्त मार्क तुम्हाला कसे आणता येतील त्याच्यावरती भर द्या. सोपे प्रश्न असतील उत्साही होऊ नका, अवघड आले घाबरू नका. या सगळ्या गोष्टीची काळजी घ्या. उद्याचा पेपर एकदम बिंदास द्या ओके. आणि टेस्ट सोडवताना काय काळजी घ्यायची लक्षात घ्या, जो ऍक्च्युअल तुमचा पेपरचा टायमिंग आहे सेम टायमिंगला आपण पेपर ठेवला. उद्या त्या टायमिंग मध्ये कोणत्याच प्रकारचं काम करायचं तुम्ही डायरेक्टली मित्रांनो हे 3 दिवस म्हणजे तुमची स्वतःची 23 नोव्हेंबरची परीक्षा आहे असं समजून तुम्ही पेपर द्यायचा आहे. जर तुम्ही मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या मी गॅरंटी घेतो येणाऱ्या अपकमिंग डेज मध्ये तुमचा खूप सुंदर प्रकारचा निकाल मित्रांनो येणार आहे. सो ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या. टाइमपास म्हणून टेस्ट देऊ नका. टेस्ट सोडता जे तुम्हाला साहित्य लागतं ते सोबत घेऊन घ्या ओके. परीक्षेसारखं वातावरण असेल त्या ठिकाणी टेस्ट सोडवायला बसा. आणि लक्षात घ्या मित्रांनो ज्या वेळेमध्ये तुमची एक्झाम होते त्याच वेळेमध्ये टेस्ट सोडवा. आम्ही सुद्धा तो टायमिंग फॉलो करतोय, सेम तुम्ही सुद्धा सहकार्य करा. त्याच टायमिंगला पेपर सॉल्व्ह करायचा आहे मित्रांनो. या सगळ्या इंस्ट्रक्शन तुम्हाला मी का देतो, कारण आम्हाला इग्नाइट अकॅडमीला
तुमचा सगळ्या विद्यार्थी मित्रांचा एकदम खतरनाक निकाल मित्रांनो ह्या वर्षी आणायचा आपल्याला. ओके, सो या सगळ्या गोष्टींची काही तुम्हाला येत्या काळामध्ये घ्यायची, टेस्ट कशी बघायची, डाउनलोड कशी करायची वगैरे काय याच्यावर मी स्वतंत्र व्हिडिओ बनवलाय, त्याच्यावर जाऊन तुम्ही मित्रांनो व्हिडिओ वगैरे बघू शकतात. ओके, जर तुमच्या मनामध्ये अजून काही शंका असतील तर मला ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स मध्ये टाका. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, फायनल पेपरला जर नापास व्हायचं नसेल मित्रांनो तर ही टेस्ट सोडवा, कारण ह्या टेस्ट तुम्हाला फायनल पेपर पास करून देणार आहेत. लक्षात घ्या, आपण ऍक्च्युअल मध्ये परीक्षेचा पॅटर्न मित्रांनो फॉलो करून ह्या टेस्ट बनवलेला आहे. A to Z पॅटर्न आपण मित्रांनो कॉपी करून तुम्हाला हे टेस्ट बनवले आहे. खूप मेहनतीने अभ्यास करून ह्या टेस्टच्या रचना केल्या आहे. सो प्रत्येक विद्यार्थी मित्रांनो मी आवाहन करतो, जर टीईटी पास व्हायचे असेल तर ह्या 3 टेस्ट सगळ्या लोकांनी सोडवा. भेटूयात पुढच्या छान नवीन अशा व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.